अमेरिका व इराण यांच्यामध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। जळगावचं आज ठिकाणी बाजारपेठेत या ठिकाणी आपण आढावा घेणार आहोत। आंतरराष्ट्रीय बाजारपेठ या ठिकाणी उघडल्यानंतर जळगावच्या बाजारात सोन्याचे दर हे जीएसटी सह 1,73,000वर गेले आहे, तर चांदी ही प्रति किलो 3,01,000वर जाऊन पोहोचलेली आहे। सोन्याच्या दरात मात्र आज 2,000 रुपयाची घसरण या ठिकाणी झाली आहे, तर चांदीचे दर हे 4,000 रुपयाने या ठिकाणी कमी झालेले आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत पुना गाडगीळ अँड सन्सचे जे व्यवस्थापक आहे गिरीश डेरे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, काय सांगणार, सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आज या ठिकाणी ओपन झालेली आहे, काय नेमकी परिस्थिती आहे, सोने चांदीचे दर नेमके कसे आजचे? भारतामध्ये जर आपण एक बघितलं तर गोल्ड आणि सिल्वर हे एमसीएक्स ला ट्रेड केलं जातं आणि दिवसभरामध्ये असे मोमेंटम येतच असतात की ज्यामुळे रेट कमी जास्त होत असतात। हे नॅचरल मोमेंटम आहे की ज्याच्यामुळे दर हे 2,000 रुपयांनी सोनं आणि 4,000 रुपयांनी चांदी कमी झालेली आहे। सर, जर एक विचार केला तर यामध्ये भाववाढीची जी घसरण झाली आहे याचे नेमकं कारण काय आहे? ते नॅचरल मोमेंटम, मी जसं सांगितलं की ते नॅचरल मोमेंटम म्हणता येईल आपल्याला। आज मार्केट ओपन झाल्यानंतर जसं गोल्ड मार्केट आपल्या भारतामध्ये एमसीएक्स ला ट्रेड केलं जातं, त्यामुळे ते नॅचरल मोमेंटम दिवसभरात येतच असतात, त्यामुळे ते 2,000 रुपयांनी सोनं आणि 4,000 रुपयांनी चांदी कमी झालेली आहे। भाव काय नेमके आजचे? 1,71,000 रुपये, 1,73,000 रुपये सोन्याचा दर गेलेला आहे आणि 3,01,000 रुपये चांदीचा दर गेलेला आहे विथ जीएसटी। ग्राहकी कशी नेमकी? ग्राहकी चांगली आहे, लग्न सराई असू द्या किंवा काही कार्यक्रमाच्या अनुषंगाने सोने चांदी घ्यायचा योग असू द्या, त्यामुळे ग्राहक हे सोने चांदी घेतच आहेत। आगामी काळात वाढू शकतात भाव? वाढू शकतात असं सांगता येणार नाही, पण कुठलीही वाढी चांगलीच असते। आपण जेव्हा कुठले पैसे इन्व्हेस्ट करतो तर त्याचे रिटर्न हे मिळायलाच हवे। जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्याचा काही परिणाम बाजारपेठेवर झालेला आहे? जसं आपण काल बघितलं तर काल 2,000 रुपयांनी दर जास्त होता आजच्या पेक्षा, आज 2,000 रुपयांनी कमी झालेला आहे। मार्केटमध्ये रेट हे थोडेफार 8 दिवसाचा विचार केला असता तर दर हे वाढलेले आहेत। नक्कीच आज जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये या ठिकाणी जर विचार केला तर सोन्यात 2,000 रुपयांनी या ठिकाणी घसरण झाली आहे, तर चांदीमध्ये या ठिकाणी 4,000 रुपयाची घसरण झालेली आहे। जागतिक युद्धजन्य जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवर या ठिकाणी होताना दिसून येत आहे। मात्र जर आगामी काळाचा विचार केला तर परिस्थिती अशीच राहिली तर आणखी भाव वाढण्याची शक्यता ही सध्या तरी वर्तवण्यात येत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।